आणि यानंतर बुलेटिनमध्ये पाहूयात या तासाच्या हेडलाईन्स। नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त। लॉटरीपूर्वीच सिडकोच्या घरांच्या किमती 10% घटल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। डोंबिवलीतील गुलाबी रस्त्यानं प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर। रासायनिक कंपन्यांमधील केमिकल रस्त्यावर। एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम हाती। राज्यातील बेपत्ता मुलांच्या वाढत्या संख्येमुळे राज ठाकरेंना चिंता। मुलं पळवणाऱ्या आंतरराज्य टोळ्या सक्रिय झाल्याचा आरोप। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी। मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार। कुरबुरी भांडणं टाळत मुख्यमंत्र्यांनी दिला महायुतीच्या एकीचा नारा। कल्याण डोंबिवलीतील भाजप फक्त 55 जागाच कशा लढेल। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण। पालिकेसाठीच्या जागा वाटपावरून शिवसेना भाजपत संघर्षाची शक्यता। रॅपिडो बाईक चालकाचा तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न। चालकाला चोप देत तरुणीनं केली स्वतःची सुटका। कल्याण पश्चिम येथील सिंडिकेट परिसरातील धक्कादायक घटना। मुंबई बंगळुरू अंतर 5 तासांमध्ये गाठण्याचं मिशन। तर मुंबई पुणे नव्या हायवेलाही केंद्राची मंजुरी। राज्यासाठी 1 वर्षात 1.5 लाख कोटींची तरतूद। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा।